डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। घरात कोणीही असेल ते स्वच्छ देण्यास मदत करू शकतो। त्याने आईलाही सपोर्ट होईल आणि बाळाचं वजन वाढण्याची मदत होईल। आता आपल्याबरोबर डॉक्टर कोरेश्वरांचे आचार्य आहेत, मी त्यांचा आभार व्यक्त करते। थैंक यू सो मच। साथ बन चुका है हाँ, ऐसा नहीं है कि काम जो है उसको काम नहीं करना है इसलिए बच्चे को लेके बैठे नहीं, बच्चे के लिए अच्छा है इसीलिए वो ये वो अपना डेमो करना ले, लेकिन हमें ये सब करने के लिए भी टाइम देना चाहिए। अगर भी काम में जुटी रहेगी तो वो नहीं कर पाएगी, उसको भी थोड़ी शांति है कि नहीं हमारे इथे ऑर्गनाइज करण्यासाठी खूप मदत झाली आहे। नमस्कार, माझं नाव श्रद्धा गुरव। मी ॲज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर म्हणून कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट पाहत आहे। फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया आणि कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहयोगाने कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर इथे कार्यरत आहे। तर आज कंगारू मदर केअर जनजागृती दिवस म्हणून 15 मे असा साजरा केला जातो। त्याच्या अनुषंगाने आम्ही कंगारू मदर केअर या संदर्भात
सेंट्रल हॉस्पिटलच्या ओपीडी इथे एक छोटासा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आम्ही एक छोटंसं नाट्य प्रस्तुत केलं. त्याचबरोबर काही व्हिडिओज आणि गेम ऍक्टिव्हिटीज आयोजित केल्या होत्या, ज्याच्याने आम्ही कम्युनिटी आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो कांगारू मदर केअर या संदर्भाची माहिती. सो ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम धन्यवाद मी डॉक्टर मनोहर बनसोडे सर, जे सिव्हिल सर्जन आहे सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर, यांना धन्यवाद करते. त्याचबरोबर या कार्यक्रमात डॉक्टर वसंतराव मोरे सर, ACS प्लस पीडियाट्रिशियन सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर, मेट्रन मॅम, असिस्टंट मेट्रन मॅडम, डॉक्टर सुचिता गोरे मॅम, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3, त्याचबरोबर SNC इन्चार्ज आणि हॉस्पिटलचे सर्व स्टाफ यांना मी धन्यवाद करू इच्छिते या कार्यक्रमात आम्हाला सहयोग करण्यासाठी. थँक्यू. शेवटी मी आमच्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व मदर्सना आणि सेकंडरी केअरगिव्हर्सना धन्यवाद करू इच्छिते. थँक्यू. आमच्या टीमचं पण धन्यवाद.